नमस्कार बंधू भगिनींनो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 1 जुलै हा कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने संपन्न करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मानाने उल्लेख करतो. त्यांच्या विचारांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. यापूर्वी त्यांच्यावरती एक व्हिडिओ आपण बनवला, त्यामध्ये नाईक साहेबांचं जीवन चरित्र आणि कार्य या संबंधाने सविस्तर असा विचार त्या व्हिडिओमध्ये मी घेतला होता. या व्हिडिओमध्ये नाईक साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये वेळोवेळी जे अनमोल विचार आपल्या सर्वांच्या उत्थानासाठी दिलेले आहेत, त्या विचारांचा परामर्श आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. सर्वप्रथम मी कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी त्यांचे हे अनमोल विचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेती यंत्राने आणि तंत्राने होणार नाही आणि मंत्रानेही होणार नाही. नाईक साहेबांचे जे अनमोल विचार आहेत, त्यातला पहिला विचार आपण या ठिकाणी पाहतो आहोत. नाईक साहेब काय म्हणतात की शेती यंत्रानं आणि तंत्रानं होणार नाही, त्याचबरोबर मंत्रानं देखील होणार नाहीये. शेतीत गाडून घेतल्याशिवाय ती फुलत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा खुर्चीत मी बसलेला असलो तरी सुद्धा मी शेतीच्या बांधावर बसलेला आहे. म्हणजे शेती करायची असेल तर शेतीमध्ये गाडून घेतल्याशिवाय शेती होत नाहीये. शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली तळमळ या विचारातून आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणतात की शेती यंत्रानं होणार नाही, तंत्रानं होणार नाहीये आणि ती मंत्रानं सुद्धा होणार नाहीये. स्वतःला शेतीत गाडून घेतल्याशिवाय ती फुलत नाहीये. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेला नाहीये, तर मी शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बसलेला आहे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेवूनच मी काम करत असतो. अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा आणि काम करण्याची त्यांची दिशा कशा पद्धतीची होती याचा एक प्रकारचा आलेखच त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला या विचारातून आपल्याला पाहायला मिळतो. नाईक साहेब पुढच्या विचारामध्ये काय म्हणतात बघा. कृषी तंत्रज्ञांच्या परिषदेमध्ये ते बोलताना म्हणालेले आहेत. काय म्हणाले? शेत जमिनीची किमान धारणा कमी ठेवा. शेत जमिनीची किमान धारणा कितीही कमी ठेवा, परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या राहणीमानाची पातळी कुठल्या कर्मचाऱ्याच्या पातळीवर तुम्ही ठरविणार आहात याचा निर्णय अगोदर घ्या. शासनाच्या दरबारातील सचिव असतील, सहसचिव, सहाय्यक सचिव, कक्षाधिकारी, लिपिक की चपरासी, यापैकी कुठल्या पातळीवर तुम्ही शेतकऱ्याचं जीवनमान ठेवू इच्छिता? शेतकऱ्याच्या वास्तव स्थितीचे त्यांना नेमके किती आणि कसे भान होते हे त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाहीये. मी आपल्याला सांगितलं की कृषी तंत्रज्ञांच्या परिषदेमध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते या विचाराच्या माध्यमात, आणि ते असं म्हणाले होते की तुम्ही शेती जमिनीची किमान धारणा किती जरी ठेवलात तरी सामान्य शेतकऱ्याच्या राहणीमानातला दर्जा तुम्ही कसा ठेवणार आहात? आणि मग त्यासाठी त्यांनी काही पदांचा उल्लेख यापूर्वी मी केला की तुम्ही त्याचा शासनाच्या दरबारी असणाऱ्या सचिवासारखा या ठिकाणी राहणीमानाचा दर्जा ठेवणार आहात, सहसचिवासारखा ठेवणार आहात, सहाय्यक सचिवासारखा ठेवणार आहात, कक्ष अधिकारी, लिपिक की चपरासी, म्हणजे कशा प्रकारचा तुम्ही शेतकऱ्यांना दर्जा देणार आहात हे आम्हाला सांगा. यावरून तुमचा शेतकऱ्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्याच्या विकासासाठीची तुमची दृष्टी माझ्या लक्षात येईल. यातून त्यांना हे सांगायचं होतं की माझा शेतकरी हा या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा फार पिछाडीवर आहे आणि त्याला कुठेतरी नोकरदारासारखा सन्मान शेती करत असताना मिळाल्यासारखा आनंद वाटल्याशिवाय त्याला शेतीमध्ये मन लावून काम करण्याची इच्छा होणार नाहीये. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी काही करता येईल का यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यांचा तिसरा अनमोल विचार मी या ठिकाणी शेतकऱ्याच्या संबंधानेच घेतलेला आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा खरा आधारस्तंभ आहे.
या देशाचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. म्हणून ते म्हणतात शेतकरी हा या आपल्या देशाचा खरा आधारस्तंभ आहे. शेतकरी जगेल तर कोण मरेल. शेतकरी जगला तर सगळेच जगतील असं त्यांना म्हणायचं. शेतकरी जगला तर कोण मरेल आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल. म्हणजे या सगळ्या समाजाचं जगणं ही शेतकऱ्याच्या जगण्यावर अवलंबून आहे आणि शेतकऱ्याचं मरणं म्हणजे या सगळ्या त्याच्यावर जगणाऱ्यांचं मरण आहे हे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचे. म्हणून ते म्हणतात शेतकरी जगेल तर कोण मरेल आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल असे शेतकऱ्यांच्या आदरापोटी आपण सगळेच म्हणतो. शेतकरी सुखी तर देश सुखी हा वाक्प्रचार तर अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र साक्षात अन्नपूर्णेला अवतार घ्यायला लावणारा हा अन्नदाता मात्र उपाशी असतो, अर्धपोटी राहतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतो का. नाईक साहेबांना यातनं हे सांगायचंय की आपण शेतकऱ्यांचे गोडवे मोठे मोठे शब्द वापरून गात असतो. शेतकरी जगला तर देश जगेल, हे की नाही, शेतकरी जगला तरच सगळं काही आहे वगैरे वगैरे आपण सांगत असतो. परंतु साक्षात अन्नपूर्णा देवीला जन्म किंवा अवतार घ्यायला लावणारा हा शेतकरी म्हणजे अन्न पिकवणारा हा शेतकरी, परंतु त्याच्या स्थितीबद्दल मात्र आपण खऱ्या अर्थानं काम करताना दिसत नाहीये. तो उपाशी राहतो, तो अर्धपोटी राहतो, त्याची मात्र चिंता कोणीच करत नाहीये. केवळ शेतकरी मेळावे आले किंवा कुठं स्वार्थ असला की फक्त मोठे मोठे भूमिपुत्र, किसानपुत्र, बळीराजाचा या ठिकाणी वंशज वगैरे वगैरे म्हणून आपल्याला मोठे मोठे शब्दप्रयोग त्याच्यासाठी करतो आपण, परंतु त्याच्या खऱ्या उन्नतीसाठी आणि त्याच्या आजच्या वर्तमानातल्या वाईट परिस्थिती जीवन जगत असताना मात्र म्हणावं तेवढं आपण लक्ष देत नाहीये. याबद्दलची एका अर्थानं खंतच नाईक साहेब व्यक्त करून शेतकऱ्यांच्यासाठी आपण जगलं पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असा या ठिकाणी विचार मांडताना आपल्याला दिसून येतात. पुणे या ठिकाणी बोलताना ते असं म्हणाले होते की 2 वर्षात अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या. म्हणावं एका मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीनं किंवा या ठिकाणी राज्य शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं जबाबदारीनं वक्तव्य करावं लागतं असं आपण म्हणतो. या प्रकारचं वक्तव्य ते जाहीरपणे करतात की 2 वर्षामध्ये जर मी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये राज्याला काय स्वयंपूर्ण नाही केलं तर मला फाशी द्या. म्हणजे हे म्हणण्यासाठी देखील, हे आव्हान स्वीकारण्यासाठी देखील अंतःकरणातनं काम करण्याची, अंतःकरणातनं ते करण्याची जिद्द असल्याशिवाय माणूस करू शकत नाहीये. पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी अशा प्रकारे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये राज्य हे परावलंबी होतं, दुसऱ्यांच्या कडनं आयात अन्नधान्य करून इथला शेतकरी आणि सामान्य माणूस जगत होता. तर अशा अवस्थेमध्ये माझं राज्य अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालं पाहिजे आणि हा संदेश सगळ्यांच्याकडं सकारात्मक जावा म्हणून ही जबाबदारी मी पहिल्यांदा राज्याचा प्रमुख म्हणून घेतली पाहिजे. या उद्देशानं अशा प्रकारचे उद्गार ते काढतात. नुसते उद्गार काढत नाहीयेत, तर त्याला पूर्ण करण्याचं काम नाईक साहेबांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ते पुढे दुष्काळ जेव्हा पडला आणि दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी खचून जाईल असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचा दौरा काढलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. सामान्य माणसाला धीर देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यावेळेला ते म्हणाले होते, दुष्काळ आला म्हणून माणसानं खचून जाऊ नये, त्याने धरतीला बळ दिलं पाहिजे. दुष्काळ आता हे कसं आहे की काही संकट ही आसमानी असतात, काही संकट ही सुलतानी असतात असं आपण म्हणतो. दुष्काळ हा कसा आहे, आसमानी संकट आहे, निसर्गानं निर्माण केलेलं हे संकट आहे आणि अशा संकटानं आपण माणसानं खचून जायचं नाहीये. तर अशा संकटामध्ये देखील आपण काय केलं पाहिजे, धरतीला बळ दिलं पाहिजे. अशा संकटाच्या कालावधीमध्ये देखील आपण हिमतीनं उभं राहिलं पाहिजे. असा सकारात्मक जगण्याचा आणि संकटांच्या वरती मात करा असा संदेश देण्याचं काम या ठिकाणी नाईक साहेब करताना आपल्याला दिसत आहेत. पायाला भिंगरी बांधून राज्यभर शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं या दुष्काळाच्या बद्दल खच्चीकरण होऊ नये म्हणून प्रबोधन करण्याचं काम अत्यंत महत्वाच्या पदावर असताना देखील नाईक साहेबांनी केलंय. कारण त्यांची कळकळ होती, कळवळा होता या सामान्य माणसांशी,
शेतकऱ्यांशी, आणि म्हणून त्यांनी हे काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून हे दुष्काळाच्या संबंधाचे त्यांचे उद्गार आहेत, जे की खचलेल्या लोकांना बळ देण्याचं काम यातून त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे काय म्हणतात बघा, जगात क्रांतीचा रंग लाल मानतात, परंतु त्याची पूर्तता क्रांतीचा रंग हिरवा असल्याशिवाय होणार नाहीये. लोक काय म्हणतात, क्रांतीचा रंग कसा आहे? क्रांतीचा रंग हा लाल आहे. कारण क्रांती बऱ्याच वेळा रक्तरंजित क्रांती देखील असते. क्रांती म्हणजे निषेध, क्रांती म्हणजे अंगार, क्रांती म्हणजे क्रोध, क्रांती म्हणजे अन्यायाच्या विरोधामध्ये बांधली गेलेली वज्रमोठ वगैरे वगैरे, म्हणून त्याला लाल रंग म्हटलेला आहे. क्रांतीचा रंग हा लाल म्हटलाय, परंतु या क्रांतीच्या रंगाला त्याची पूर्तता जर करायची असेल तर हिरवा रंग असल्याशिवाय ती पूर्त होऊ शकत नाही. म्हणजे काय? अन्नधान्य हिरवा म्हणजे अन्नधान्य आहे की नाही? अन्नधान्य ही हिरवा आहे, आणि या हिरव्या अन्नधान्यातनं पोट भरल्याशिवाय ज्याला कोणाला क्रांती करायची आहे त्याला ती क्रांती करता येईल का? करताच येणार नाहीये. आणि म्हणून क्रांती करायची झाली तर पहिल्यांदा त्या क्रांतीला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर तो हा हिरवा रंग करतो. म्हणून लाल क्रांतीसाठी हिरवी क्रांती देखील महत्वाची आहे, आणि म्हणून या हिरव्या क्रांतीकडे देखील आपण निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे, असा विचार या ठिकाणी नाईक साहेब मांडताना दिसतात. पुढे त्यांचा जो विचार आहे ते पहा. पिकाकडे आपल्या लेकराप्रमाणे पहा. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की शेतीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्या शेतीतल्या पिकाकडे कसं पाहिलं पाहिजे आपण? तर आपल्या लेकराप्रमाणे पाहिलं पाहिजे. त्याला पाण्या वाचून तडपडत असल्याचा भाव मनात ठेवून जशी मनाची स्थिती होते आणि त्याच्यासाठी आपण जी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्याच पोटतिडकीनं पिकांना वेळोवेळी घागरीनं पाणी घालून फुलवा. ज्याप्रमाणे आपल्या लेकराला कुठलाही त्रास झाला तर आपलं मन चरपडायला लागतं. आपल्या लेकराला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जसे आई वडील त्याची काळजी घेतात, तसे शेतकऱ्यांना म्हणतात की आपण आपल्या शेतातलं जे पीक आहे तेही एका अर्थानं आपल्या लेकरासारखंच आहे. त्या पिकाला देखील पाणी कमी पडता कामा नये, त्याला कुठल्याच प्रकारची कमतरता कमी पडता कामा नये, यासाठी आपण सगळ्यांनी अंतःकरणातनं प्रयत्न केला पाहिजे. प्रसंगी जर पाणी नसेल तर घागरीनं पाणी त्या पिकाला देणं लागलं तरी दिलं पाहिजे, परंतु पाण्याअभावी पिकाला त्रास होईल, पीक करपून जाईल, असं मात्र आपण अस्सल शेतकरी म्हणून करता कामा नये. अशा प्रकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांना एक प्रकारे आपल्या बांधवांना एक शेती करत असतानाची आठवण ते करून देताना आपल्याला इथं दिसून येतात. पुढे त्यांचा विचार आहे, आपण कोण आहोत याची जाणीव जर आपल्याला राहिली नाही तर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार नाहीये. आपण कोण आहोत याची जाणीव पहिल्यांदा आपल्याला झाली पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं काय राहणार नाहीये? वाव मिळणार नाहीये, आणि ते उजळूनही निघणार नाहीये. आपण कोण आहोत याची जाणीव जर आपल्यात राहिली नाही तर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार नाही आणि ते उजळूनही निघणार नाही. आपण हे समजून चाललं पाहिजे की आपल्यामध्ये शक्ती आहे, बुद्धी आहे, कर्तृत्व आहे. आपण निश्चय केला तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. आपली सुप्त शक्ती उपयोगात आणली तर आपल्या राष्ट्रासारखे संपन्न असे दुसरे कोणतेही राष्ट्र राहू शकत नाहीये. खरं म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेरक विचार पेरण्याचं काम या ठिकाणी नाईक साहेब अनेक वेळेस बोलताना करताना इथं दिसून येतात. या ठिकाणी देखील त्यांनी समाजातल्या माणसांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण व्हाव्यात म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सतत असं म्हटलं पाहिजे की काय म्हटलं पाहिजे की माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये बुद्धी आहे, माझ्यामध्ये कर्तृत्व आहे. म्हणजे असा सकारात्मक विचार तुम्ही करत चाला, आणि आपण निश्चय जर केला तर कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येण्याचं काही कारण नाहीये. म्हणतात ना, छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला. समुद्राला आटवण्याची ताकद एक टिटवीमध्ये सुद्धा असू शकते, परंतु त्यासाठी आपण निश्चय केला पाहिजे आणि त्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनातनं कार्य आरंभ केला पाहिजे. आपली सुप्त शक्ती उपयोगात आणली पाहिजे. प्रत्येकाला
त्या निर्मिकानं काही शक्ती दिलेली आहे, ती सुप्त न ठेवता तिला क्रियान्वित करण्याचं काम आपण केलं पाहिजे. असं जर आपण केलं तर नाईक साहेब म्हणतात की आपल्या राष्ट्रासारखं संपन्न राष्ट्र या जगामध्ये दुसरं कुठलंही असू शकणार नाही. एवढं मोठं काम आपण निश्चितपणे करू शकतो. पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी पुढच्या विचारामध्ये, खेडे विभागात एक रक्तहीन क्रांती होत आहे. आज खेडे विभागामध्ये काय व्हायला लागलेलं आहे, तर एक रक्तहीन क्रांती होत आहे. खेड्यातील माणूस बदलत आहे, त्याचे आचार बदलत आहेत, त्याचे विचार बदलत आहेत, त्याला आपल्या कर्तृत्वाची आता जाणीव होत आहे. पूर्वी दैववादी असणारा माणूस आता कर्तृत्ववादी बनत आहे. त्याच्यातील आत्मविश्वास व पुरुषार्थ जागृत होत आहे. आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत याची जाणीव त्याला झाली आणि त्यामुळं या देशाला उज्ज्वल भवितव्याची शाश्वती निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातल्या माणसाच्या मनस्थितीमध्ये पूर्वी त्याची मनस्थिती आता झालेल्या मनस्थितीमध्ये कशा प्रकारचा सकारात्मक बदल झालेला आहे आणि हा बदल या देशाच्या विकासासाठी किती महत्वाचा ठरतो आहे अशा आशादायी विचार या विचारातनं नाईक साहेब मांडताना दिसतात. आणि म्हणून खेड्या विभागातला रक्तहीन क्रांती, आता रक्तानच क्रांती होते असं नाहीये, मन परिवर्तनातनं देखील क्रांती होते. तर तसंच ते म्हणतात की खेडे विभागामध्ये आता रक्तहीन क्रांती व्हायला लागलेली आहे. खेड्यातला माणूस बदलत चाललेला आहे, त्याचे आचार विचार बदलायला लागलेले आहेत, त्याला कर्तृत्वाची जाणीव व्हायला लागली आहे की अरे आपणही काहीतरी करू शकतो, मी खेड्यात आहे म्हणजे काही मला करता येत नाही असं नाहीये. आणि अशा प्रकारे तो जो पूर्वी दैववादी होता तर तो आता कर्तृत्ववादी बनलेला आहे. दैववादावरचा तोचा विश्वास आता हळूहळू उडत चाललेला आहे. कर्तृत्वाला तो महत्व द्यायला लागलेला आहे. त्याच्यातला आत्मविश्वास आणि पुरुषार्थ आता जागृत व्हायला लागलेला आहे. आणि आपल्या भवितव्याचे शिल्पकार अन्य कोणी नाही आहेत, तर आपल्या भवितव्याचे शिल्पकार हे आपणच आहोत या प्रकारची जाणीव त्याच्या अंतःकरणात व्हायला लागलेली आहे. आणि ही खरं म्हणजे या देशाच्या विकासासाठी भवितव्यासाठी चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीचा आशावाद आणि आता जे बदलत चाललेलं सकारात्मक चित्र आहे त्या चित्राबद्दल विचार या ठिकाणी इथे मांडताना नाईक साहेब आपल्याला दिसतात. 10व्या विचारात ते काय म्हणतात बघा, तुमच्या शेतीला काही करून पाणी द्या. शेतकऱ्यांना सांगतात की तुमच्या शेतीला काहीही करून पाणी द्या, ती भिजवा. शेतीला पाण्यापासून वंचित ठेवू नका. काहीही करून शेतीला पाणी द्या, ती भिजवा. धरणाचे पाणी द्या, विहिरीचं पाणी द्या, नसेल तर नाल्याचं पाणी द्या, नसेल तर ओंजळीनं पाणी द्या. हेही होत नसेल तर घाम गाळून का असेना परंतु शेती भिजवा. शेती भिजल्याशिवाय त्या शेतीतनं तुम्हाला योग्य प्रकारचं उत्पन्न काढता येणार नाहीये आणि तुमच्या जीवनामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संपन्नता येऊ शकणार नाहीये. म्हणून शेती आणि तीही भिजवणीची शेती खेड्यामध्ये असं म्हटलं जातं. बागायती शेती करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेतीमध्ये पिकाला पाणी मिळालंच पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी फार पोटतिडकीनं सांगितलेलं आहे की तिला पाणी द्या. कशा कशा पद्धतीनं द्या, धरणापासून ते घामापर्यंतचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. घामाचं पाणी द्या म्हणजे कमीत कमी कष्ट तरी तुम्ही करा, कारण ही धरणी माय, तिच्यात जर तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं तर तुम्हाला तुमची ओटी भरल्याशिवाय ती राहत नाहीये. फक्त आळस मात्र तुम्ही झटकून तिच्यासाठी कष्ट करण्याची तयारी जर ठेवलात आणि त्या पिकाला वेळोवेळी पाणी देत राहिलात तर निश्चित तुमचं जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा एक अनमोल विचार, आता जे आपण विचार पाहिले हे सगळे विचार आपण बघतो आहोत की शेती आणि शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या जीवन उन्नतीचे विचार आहेत. यावरून नाईक साहेबांची नाळ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि गरीब माणसांच्या वंचितांच्या उन्नतीशी जास्त जोडली गेलेली होती. ही गोष्ट आपण लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. पुढे काय म्हणतात बघा, आता विद्यार्थ्यांच्या संबंधानं, विद्यार्थ्यांच्या मध्ये मूल्य शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची भावना रुजावी. विद्यार्थ्यांच्या मध्ये अभ्यासक्रम तर त्याला शिकवलाच गेला पाहिजे, मूल्य शिक्षण तर शिकवलंच गेलं पाहिजे, पण मूल्य शिक्षणाच्या बरोबर सामाजिक बांधिलकीही त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ज्या समाजातनं मी आलो आहे त्या समाजाशी माझं काहीतरी देणं आहे आणि त्याच्यासाठी मी काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकीची भावना देखील त्याच्यामध्ये असणं रुजावी.
असं ते सातत्यानं सांगताना दिसतात. त्यासाठी शिक्षकाची देखील तेवढी जबाबदारी आहे. मूल्य त्या विद्यार्थ्याच्या मध्ये रुजविणं, त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी शिक्षकांची तेवढीच आहे. शिक्षकांना या जबाबदारीपासून हात झटकून बाजूला जाता येणार नाहीये. ज्ञानदानाचं पवित्र व महत्वाचं कार्य करणाऱ्या शिक्षकाला समाजामध्ये देखील योग्य प्रतिष्ठा व दर्जा सर्वांनी प्राप्त करून द्यायला हवा. जर खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, खऱ्या अर्थानं जर विद्यार्थ्यांच्या मध्ये मूल्य वृद्धिंगत करायचे असतील, सामाजिक बांधिलकी निर्माण करायची असेल, तर ते शिक्षकच करणार आहेत. शिक्षकांनी ते केलं पाहिजे. पण समाजानं हेही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या समाजामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो शिक्षक आहे. आणि त्या शिक्षकाला या समाज व्यवस्थेमध्ये काही आदराचं, प्रतिष्ठेचं स्थान मिळालं पाहिजे. त्याला या ठिकाणी उच्च दर्जा सर्वांनी प्राप्त करून द्यायला पाहिजे. अशा प्रकारचा विचार मांडताना ते म्हणतात, शाळा व शिक्षक ही श्रद्धास्थाने झाली पाहिजेत. आपली श्रद्धास्थानी कोणती असावीत? तर शाळा आणि शिक्षक ही आपली खऱ्या अर्थानं श्रद्धास्थानी असायला हवी. कुणाला म्हणतात? ते विद्यार्थ्यांना म्हणतात. हे विद्यार्थी मित्रांनो, तुमची श्रद्धास्थानी दोन असली पाहिजेत. पहिले श्रद्धास्थान म्हणजे शाळा, आणि त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक हे तुमच्या श्रद्धास्थानी, दुसऱ्या श्रद्धास्थानी असलं पाहिजे. समाजाला शिक्षकाकडून मिळत असलेल्या ज्ञानदानाची प्रतिकात्मक पावती तरी सर्व समाजाने द्यावयास हवी व त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याची भावना समाजाच्या मनात निर्माण व्हावयास हवी. समाजाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जी विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी लोक घेत आहेत, त्या उंच भरारी घेणाऱ्या लोकांच्या ज्ञानात भर टाकण्याचं काम शिक्षकांच्याकडून झालेलं आहे. आणि म्हणून समाजामध्ये अशा ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना समाजानं प्रतिष्ठा दिली पाहिजे. समाजाने त्या ठिकाणी त्याच्या कार्याचा यथोचित गौरव केला पाहिजे. समाजाने शिक्षकाच्या बद्दलचा आदरभाव आपल्या अंतःकरणामध्ये सतत ठेवला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल जसा आदर नाईक साहेबांच्या अंतःकरणामध्ये आहे, तसा शिक्षकांच्या बद्दल देखील आदरभाव असल्याचा उदाहरण म्हणून आपल्याला या विचाराकडे निश्चितपणे पाहता येतं. पुढे काय म्हणतात नाईक साहेबांनी? शिक्षणामुळे मनुष्याला पूर्णता येते. ज्याप्रमाणे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिमूर्तींनी शिक्षणाला अत्याधिक महत्व दिलं, त्यानंतर आपण बघतोय की तीच परंपरा पुढे चालत आलेली आहे. आणि या परंपरेचे एक पाईक म्हणून कैलासवासी वसंतराव नाईक साहेब देखील आहेत. कारण त्यांच्या विचारातनं ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते. नाईक साहेब त्यामुळेच म्हणतात की शिक्षणामुळेच माणसाला पूर्णता येते. शिक्षण जर नसेल, बाकी सगळं जरी असलं तरी माणूस अपूर्ण आहे. त्याला पूर्णता कशामुळे येते? तर ते शिक्षणामुळे पूर्णता येते. आणि म्हणून आपल्या देशात अलीकडे दिसणारी प्रवृत्ती वेगळी आहे. त्यासाठी शिक्षण घेऊन सुसंस्कृत बनलं पाहिजे. शिक्षणानं पूर्णता येते हे खरं आहे, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये शिक्षणाशिवाय बाकीच्या गोष्टींनाच महत्व यायला लागले. ही काही गोष्ट चांगली नाहीये. त्यासाठी शिक्षण घेऊन सुसंस्कृत बनलं पाहिजे. शिक्षणाचा फायदा काय आहे? नोकरी मिळेल न मिळेल, परंतु शिक्षित माणूस हा सुसंस्कृत बनतो. शिक्षणानं विद्या विनयनं शोभते असं म्हटलंय ना. तर त्यासाठी नाईक साहेबांचा आग्रह होता की प्रत्येकाने शिक्षणाची कास धरलीच पाहिजे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये. यासाठीच ते म्हणतात की शिक्षणाशिवाय खऱ्या अर्थानं पूर्तता जीवनाला नाहीये. आता यापेक्षा आणखीन किती मोठा विचार नाईक साहेबांनी शिक्षणाचं महत्व विशद करण्यासाठी द्यावा. मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा विचार या ठिकाणी नाईक साहेब मांडताना दिसतात. पुढे काय म्हणतात बघा? माणसाने माणसात फरक करणे, माणसाने माणसाला माणसाप्रमाणे न वागविणे हे काही बरोबर नाहीये. काय म्हणतात नाईक साहेब? की माणसानं माणसात फरक करायचा नाहीये. सगळी माणसं त्या निर्मिकानं सारखीच बनवलेली आहेत. म्हणून हा उच्च जातीचा, हा नीच जातीचा, ही स्त्री, ही पुरुष, अशा कुठल्याही प्रकारचा माणसानं माणसांच्या मध्ये कसल्याच प्रकारचा फरक करायचा नाहीये. माणसानं माणसाला माणसाप्रमाणेच वागवायचं आहे. आणि असं वागवणं म्हणजे तो सुसंस्कृतपणा आहे.
घाणेरड्या जनावराला स्पर्श करतो तेव्हा आम्ही बाटत नाही. परंतु आपण पाहतो आहोत की या ठिकाणी असं दिसत नाहीये. बऱ्याच लोक माणसंच माणसाला स्पर्श करत नाहीयेत. अस्पृश्यता पाळली जाते. त्याच्यावर कडा प्रहार करताना नाईक साहेब म्हणतात की जनावराला, घाणेरड्या जनावराला स्पर्श करतो तेव्हा आम्ही बाटत नाही. कुत्र्या मांजराला स्पर्श करतो तेव्हाही आम्हाला विटाळ होत नाही. पण अस्पृश्य समाजात जन्मलेला माणूस कितीही स्वच्छ चांगला असला तरी त्याला हात लावल्याने मात्र आम्ही बाटतो. आणि हे काय आश्चर्य आहे. जनावराला शिवल्यामुळे तुम्हाला अस्पृश्यता बाटत नाहीये. कुत्र्याला, मांजराला, सगळ्यांना शिवलात तरी तुम्हाला चालतं. पण माणूस किती जरी स्वच्छ असला आणि तो अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आला असेल तर मात्र तुम्ही बाटता. ही खऱ्या अर्थानं लबाडी आहे. हे ढोंग आहे. हे काही नाईक साहेबांना पटलेलं नाहीये आणि म्हणून ते म्हणतात की असं वागणं बरोबर नाहीये. पाण्याचे 4 शिंदोडे घेतले म्हणजे आम्ही लगेच शुद्ध पण होतो. एखाद्याने शिवलं की आपण पाणी अंगावर मारून शुद्ध करून घेतो. काय पद्धत आहे म्हणतात ते. भारतीय समाज किती विकृत मनोवृत्तीने ग्रासला आहे हे चित्र यावरून आपल्या डोळ्यासमोर येतं. आपल्या अस्पृश्यतेच्या कल्पना किती खुळ्या आहेत, निरर्थक आहेत याची यावरून कल्पना येते. ती जर आम्हाला उच्च संस्कृती वाटत असेल, नाईक साहेबांना या अस्पृश्यतेबद्दल जी चीड आहे आणि त्या चिडीच्या पोटीच नाईक साहेब या प्रकारचा विचार मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ते म्हणतात की ही जर आमची संस्कृती असेल तर हे काही बरोबर नाहीये. अशा प्रकारचा विचार नाईक साहेब या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हणतात बघा. वकिलीचे शिक्षण झाल्यावर महात्मा गांधींच्या प्रभावाने या ठिकाणी नाईक साहेब फिरत राहिलेले आहेत. आणि महात्मा गांधींच्या प्रभावाने गावोगाव फिरत असताना नाईक साहेबांनी जे प्रबोधन केलं त्या प्रबोधनातला एक विचार या ठिकाणी मला आपल्याला सांगायचा आहे. काय म्हणतायत बघा. अज्ञान दूर करा, व्यसनांना दूर ठेवा. वकिलीचं शिक्षण झाल्याबरोबर गावोगाव जाऊन ते प्रबोधन करण्याचं काम नाईक साहेबांनी केलं. आणि गावामध्ये जाऊन वकिलीच्या शिक्षणाच्या नंतर काय प्रबोधन करतायत, काय विचार देतायत. पहिला विचार देतायत की माझ्या बंधू भगिनींनो, अज्ञान दूर करा, व्यसनांच्या पासून दूर राहा, शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती नाहीये. ही त्रिसूत्री त्यांनी दिलेली आहे. एक तर अज्ञानापासून दूर राहा, ज्ञानाचा स्वीकार करा, व्यसनांपासून दूर राहा, चांगलं जीवन जगा. आणि तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाशिवाय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रगती नाहीये. म्हणून शिक्षणाची कास धरा. अत्यंत महत्वाची ही त्रिसूत्री त्यांनी बहुजन उद्धारासाठी सर्वांच्या समोर ठेवण्याचं काम राजकारणात म्हणजे कुठलेही पद प्राप्त करण्यापूर्वी समाज परिवर्तनासाठी नाईक साहेब गावोगाव वकील झाल्यानंतर फिरतात. म्हणजे त्यावेळेस पासून आपण बघतोय नाईक साहेबांच्या मनामध्ये समाजातल्या वंचित आणि जे कोणते घटक असतील कुठल्याही समाजातले त्यांच्या विकासाबद्दलची निश्चितपणे तळमळ आपल्याला पाहायला मिळते. पुढे म्हणतात, या देशाची संपन्नता वाढवायची असेल तर शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे. बाकीचं काही वाढून उपयोग नाहीये. या देशाची संपन्नता वाढवायची असेल तर या देशातल्या शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेतल्यावर आपण नोकरीच्या शोधात फिरू नये. प्रत्येक जण नोकरी आणि शिक्षणानंतर नोकरी असाच विचार करायला लागलाय. नाईक साहेब म्हणतात की नोकरी लागेल म्हणूनच शिक्षण घ्यावं असा विचार करून शिक्षणातून नोकरीसाठी तुम्ही फिरू नका. आजकालच्या प्रत्येक तरुणाला नोकरी हवी आहे. प्रत्येकाला वाटतं मला नोकरी मिळाली पाहिजे, कारण त्याच्यात स्वतः काही नवीन करण्याच्या, स्वतः काही उत्पादन करण्याबद्दलचा आत्मविश्वास नाही. खरं तर चांगला शेतकरी होणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. काहीतरी मी नाविन्यपूर्ण करून दाखवील या समाजामध्ये, माझं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करेन असा विचार न करता 4 पुस्तकं शिकायचे, 30 ठरलेल्या काही नोकऱ्या स्वीकारायच्या, असंच चित्र आज युवकांच्या बद्दल, विद्यार्थ्यांच्या बद्दल दिसत आहे. म्हणून आपल्यातला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. नोकरी मिळाली काय, नाही मिळाली काय, मी हे करीन, मी ते करीन, जे काही करीन ते नंबर 1 करीन, अशा प्रकारचा आत्मविश्वास आपण आपल्यातला वाढवला पाहिजे. मला हे जमणार नाही असं न म्हणता मला हे जमेल व ते मी नक्की करीन असा आत्मविश्वासाची भावना तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये बाळगा. विद्यार्थ्यांसहित सगळ्यांना सांगतात की मला हे जमणार नाही, मी करू शकणार नाही, असा नकारात्मक विचार करू नका. तर मी करू शकतो, हे मलाच जमणार आहे, अशा प्रकारचा आत्मविश्वास अंतःकरणामध्ये ठेवा.
जगामध्ये जेवढ्या मोठ्या गोष्टी घडल्या त्या सर्व आत्मविश्वासामुळेच घडलेल्या आहेत. आत्मविश्वास नसता तर या जगातल्या सगळ्या मोठ्या गोष्टी घडल्या नसत्या. आत्मविश्वास नसल्यास लहान सहान गोष्टीत सुद्धा माणसाला अपयश येतं. अपयश काय येतं की गोष्ट किती मोठी असो किंवा लहान असो, आपल्यात आत्मविश्वास नसल्यामुळंच काय होतं तर अपयश येतं. त्यामुळं आत्मविश्वासाला ढळू देऊ नका. याप्रमाणे देश घडविण्यासाठी आवश्यक त्या गुणांची जोपासना व वाढ तरुणांनी आता केली पाहिजे. आपल्या देशाला काय पाहिजे, कोणते गुण आपण आपल्या अंतःकरणामध्ये बाळगले तर आपला देश आपण पुढे घेऊन जाऊ शकू, या प्रकारचे विचार तरुणांनी आपल्या अंतःकरणामध्ये आणले पाहिजेत. असा तरुणांना अत्यंत सकारात्मक विचार नाईक साहेब देताना दिसतात. त्या ठिकाणी पुढचा विचार बघा, आजची तरुण पिढी हेच देशाचे खरे शिल्पकार आहेत. या देशाचे खरे शिल्पकार कोण आहेत तर या देशातली तरुण पिढी हेच या देशाचे खरे शिल्पकार आहेत. संघ शक्ती बरोबरच त्यांनी सुदृढ शरीर आणि निरोगी मन कमावलं पाहिजे. तरुणांच्याकडे आणखीन 3 गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या पाहिजेत असं नाईक साहेब सांगतात. एक संघ शक्ती म्हणजे समाजाबरोबर राहण्याची मानसिकता त्याच्याकडे असली पाहिजे. सुदृढ शरीराला महत्व दिलं पाहिजे, म्हणजे व्यायामाला युवकांनी महत्व दिलं पाहिजे. आळस झटकून तुम्ही शरीराला व्यायाम द्या आणि मन देखील सुदृढ बनवण्याचं काम केलं पाहिजे. समाजाशी तुमचं नातं असलं पाहिजे, तुमचे शरीर सुदृढ असलं पाहिजे आणि तुमचं मन देखील सुदृढ असलं पाहिजे. असा विचार नाईक साहेब युवकांना जाणीवपूर्वक देतात. कारण युवक हेच या देशाचे भाग्यविधाता असतात, कारण त्यांना या देशाच्या विकासासाठी बराचसा काळ मिळतो आणि युवकांच्या ठिकाणी मोठी शक्ती नैसर्गिकरित्याच असते आणि म्हणून त्यांनी त्या शक्तीचा वापर कशासाठी केला पाहिजे, काय केलं पाहिजे असा विचार नाईक साहेब इथं देताना दिसतात. पुढे काय म्हणतात बघा, जनतेच्या दुःखाबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटला पाहिजे. जनता दुःखी आहे आणि आपण मात्र मस्त जे काही आपल्याला मिळाले त्याची मजा मारत फिरतोय, असा माणसानं आयुष्यामध्ये असू नये. नाईक साहेब म्हणतात की जनतेच्या दुःखाबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटला पाहिजे. असा जिव्हाळा जेथे नाही तेथे संस्कृती आहे असं मी मानायला तयार नाहीये. असा जिव्हाळा जर समाज व्यवस्थेमध्ये नसेल तर तिथं संस्कृती आहे असं मला जर कोण म्हणालं तर मी ते मान्य करायला तयार नाहीये. संस्कृती कुठं आहे? संस्कृती त्या ठिकाणी आहे जिथे की एकमेकांच्या बद्दल एकमेकांच्या मनामध्ये जिव्हाळा आहे, हे की नाही. ज्ञान किंवा शिक्षण आहे असंही मी मानावयास तयार नाही. संस्कृती आहे काय मी मानायला तयार नाहीये, ज्ञान आहे का ते मी मानायला तयार नाहीये, शिक्षण आहे का ते मी मानायला तयार नाहीये. जिथं जनतेचा एकमेकांच्या बद्दल जिव्हाळा नाही तिथं. जिव्हाळा असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत, संस्कृती आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे. आणि जिव्हाळा नसेल तर या तिन्ही गोष्टी तिथं नाही आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर एकमेकांच्या बद्दलचा जिव्हाळा एकमेकाच्या अंतःकरणामध्ये बाळगला पाहिजे. अशा प्रकारचा अमूल्य विचार किंवा अमोल विचार नाईक साहेब सांगताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हणतात बघा, आमच्या वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण घेणं ही अत्यंत अवघड बाब होती. शैक्षणिक कार्यक्रमामध्ये बोलताना सांगतात की आमच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही शिकायला होतो, आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये नाईक साहेबांच्या संबंधानं सांगितलं की त्यांना प्राथमिक शिक्षण देखील एका शाळेत एका गावात घेता आलं नाही, 2-4 गावामध्ये फिरावं लागलेलं आहे. त्या कालावधीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण शिकायचं असेल तर त्यांना नागपूरला जावं लागलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या सुविधा घरापर्यंत नव्हत्या. म्हणून ते म्हणतात की आमच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण घेणं ही अत्यंत अवघड बाब होती. कधीही नापास न होता मराठी 4थी पास होण्याकरिता मला 5 शाळा बदलाव्या लागल्या. बघा, मी त्यांच्या चरित्रात सांगितलंच होतं. न नापास होता देखील मला 4थी पास होईपर्यंत किती शाळा बदलाव्या लागलेल्या आहेत? 5 शाळा बदलाव्या लागल्या. ही परिस्थिती आता आहे का तर बदलली आहे म्हणतात. खेड्यापाड्यातील बरेच जण आता मला सांगतात, नाईक साहेब आम्ही डॉक्टर होऊ शकलो नाही, परंतु शिक्षण प्रसाराच्या सरकारच्या नवीन धोरणामुळं आम्ही डॉक्टर आणि वकिलांचे बाप होऊ शकलो. म्हणूनच मला जे ज्ञान मिळत आहे ते समाजाच्या त्यागातून मिळत आहे आणि या उपकाराची परतफेड मला सव्याज करावयाची आहे. ही भावना शिक्षणामुळे मनात बिंबली पाहिजे. मला जे काही मिळाले ते समाजाकडनं मिळालेलं आहे आणि मी समाजाकडनं घेऊन जे इथपर्यंत येऊन पोहोचलोय तर माझं कर्तव्य हे आहे की त्या समाजाचा जे काही ऋण माझ्यावर आहे
ते फेडण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर शिक्षणामुळं फक्त सुखी व ऐशारामात राहण्याची भावना वाढली तर आपल्याला शिक्षण मिळाले, ज्ञान मिळाले असे मी म्हणणार नाहीये. शिक्षण घेतलं आणि केवळ स्वतःच्या पुरताच विचार केला तर नाईक साहेब म्हणतात मी त्या माणसाला शिक्षित मानायला तयार नाहीये. जसं की सत्यपाल महाराज म्हणतात, बाल्या बाल्याची माय बाली राहायला 10 बाय 10ची खोली. केवळ मी आणि माझं, साडी गाडी आणि माडी, नोकरी छोकरी आणि टपरी एवढ्या पुरता जर शिक्षणाचा स्वतःच्या विकासापुरता जर मी विचार करत असेल तर नाईक साहेब म्हणतात अशा शिक्षणाला मी अजिबात महत्व देत नाहीये, त्याला मी शिक्षितही समजत नाहीये. तर शिकलेल्या माणसाला समाजाशी त्याची नाळ असली पाहिजे आणि समाजाच्या विकासासाठीची तळमळ त्याच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. त्यांनी ग्राम सुधारणेची पंचसूत्री देखील अत्यंत या ठिकाणी तन्मयतेनं मांडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मला असं वाटतं की ही ग्राम सुधारणेची जी त्यांनी पंचसूत्री सांगितलेली आहे तीच पंचसूत्री सांगून या ठिकाणी नाईक साहेबांच्या या अनमोल विचाराचा व्हिडिओ आपण समाप्त करणार आहोत. ग्राम सुधारणेची पंचसूत्री कोणती सांगितलेली नाईक साहेबांनी बघा. ते म्हणतात की गावाची रचना नीटनेटकी असली पाहिजे. यापूर्वी मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेबद्दलचे काही व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव या ठिकाणी महानायक म्हणतो आपण ज्यांना, नायक म्हणतो ज्यांना, त्या वसंतरावजी नाईक साहेबावरती होणं साहजिक आहे. आणि म्हणून त्यांनी देखील ग्राम सुधारणेचे 5 सूत्र सांगितलेले आपल्याला दिसतात. त्या 5 सूत्रांच्या मध्ये पहिलं सूत्र त्यांनी काय सांगितलं की गावाची रचना नीटनेटकी असली पाहिजे. रस्ते रुंद व चांगल्या स्थितीत असले पाहिजेत. काय असलं पाहिजे? रस्ते रुंदही असले पाहिजेत आणि चांगल्या स्थितीत देखील असले पाहिजेत. दुसरी गोष्ट त्यांनी म्हणजे पहिल्याच सूत्रीमध्ये सांगितलं की गावाची रचना नीटनेटकी असली पाहिजे, रस्ते रुंद असले पाहिजेत आणि तेही चांगल्या स्थितीतले असले पाहिजेत. पुढे त्याच पहिल्या सूत्रामध्ये सांगतात की गावात संडास असली पाहिजे, मोऱ्यांची व्यवस्था असली पाहिजे, सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण आपण दूर केली पाहिजेत, घराची बांधणी आरोग्यवर्धक असली पाहिजे. घरं कशी बांधायचे? आरोग्यवर्धक असली पाहिजेत. आसपास झाडे लावण्यास योग्य अशी हेक्टर जागा निवडून तेथे झाडे लावावी, त्याची जोपासणी केली पाहिजे. म्हणजे गावाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर पहिल्यांदा गावात काय काय गोष्टी असणं गरजेचं आहे हा अत्यंत महत्वाचा विचार नाईक साहेब या ठिकाणी देताना दिसतात. की गावाची रचना कशी असली तर रस्ते चांगले असावेत, संडासची व्यवस्था असावी, नाल्यांची व्यवस्था चांगली असली पाहिजेत, अतिक्रमण कोणी कोणावर करता कामा नये, आरोग्यवर्धक प्रकारचे घरं बांधले गेलेले असले पाहिजेत, झाडं लावले गेलेले असले पाहिजेत. हे एक सूत्र त्यांनी या ठिकाणी ग्राम सुधारणेच्या बाबतीमध्ये पहिलं सूत्र सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी दुसरं सूत्र नाईक साहेब ग्राम सुधारणेच्या बद्दल कोणतं सांगतात ते बघा. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, वाचनालय, महिला मंडळ यासारख्या ग्राम विकासाला मदत करणाऱ्या सार्वजनिक संस्था गावात असल्या पाहिजेत. काय म्हटलंय त्यांनी सांगितलंय की गावामध्ये गावाचा विकास करण्यासाठी काही कसल्या संस्था असल्या पाहिजेत? तर सार्वजनिक संस्था असल्या पाहिजेत. ज्या सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावाचा विकास करता येतो त्या कोणत्या आहेत? ग्रामपंचायत असली पाहिजे, सहकारी संस्था, मग त्यामध्ये वाचनालय असलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये, ज्या वाचनालयाच्या माध्यमातून लोक शहाणी ज्ञानी होऊ शकतात. महिला मंडळ त्या गावामध्ये असली पाहिजे, त्यातनं महिला उन्नती निश्चितपणे होऊ शकेल. अशा पद्धतीच्या सार्वजनिक संस्था गावात असल्या पाहिजेत. आणि या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शासनाकडनं ज्या ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना प्रामाणिकपणे गावामध्ये राबविल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे असाही विचार नाईक साहेब या ठिकाणी मांडताना दिसतात. पुढे तिसरा काय विचार मांडला त्यांनी बघा. वंश, तिसरी जे ग्राम सुधारणेचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे. वंश, पंथ, धर्म, जात यावर आधारित माणसातील भेद नष्ट केले पाहिजेत. नाईक साहेब म्हणतात की आपण जे काही आता भेदभाव करतो माणसांच्या मध्ये, वंशाच्या, पंथाच्या, धर्माच्या, जातीवर च्या नावावर, ते सगळे भेदाभेद काय केले पाहिजेत? तर नष्ट केले पाहिजेत गावामधून. गावातून अस्पृश्यतेचं संपूर्णपणे उच्चाटन झालं पाहिजे. स्पर्श अस्पृश्यतेची भावना गावात असता कामा नये.
जोपर्यंत गावातील भेदाभेद व उच्च नीच भाव नष्ट होत नाही तोपर्यंत खेड्यात सौख्य व समृद्धी येणार नाहीये. मी आपल्याला सांगितलं की जेव्हा ते शिक्षण झालं तर पहिल्यांदा त्यांनी आदर्श गावं निर्माण करण्याची मोहीम राबवलेली होती आणि स्वतःचं गाव बहुली हे त्यांनी आदर्श बनवलेलं होतं असं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या चरित्राच्या संबंधानं सांगितलं. आणि हे गाव आणि आजूबाजूची गावं जे त्यांनी आदर्श बनवली ते कुठल्या सूत्रांच्या माध्यमातून तर या पंचसूत्रीचा आधार नाईक साहेबांनी घेतला. त्यातला तिसरं सूत्र मी आपल्याला सांगतोय ते म्हणतात की गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वंश धर्म जात पंथ यावरून भेदाभेद असता कामा नये. गावातून अस्पृश्यतेचं उच्चाटन केलं गेलं पाहिजे. गावात कुठल्याच प्रकारचा भेदाभेद उच्च नीचतेची भावना असता कामा नाहीये. असं झालं तरच गावात सौख्य खऱ्या अर्थानं आणि समृद्धी निर्माण होईल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सामाजिक समता गावामध्ये निर्माण करा. तीच खऱ्या अर्थानं गावाच्या किंवा ग्रामोन्नतीसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे असं तिसरं सूत्र नाईक साहेब या ठिकाणी सांगताना दिसतात. अत्यंत अनमोल अशा प्रकारचा विचार गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. चौथा जो ग्राम विकासाचा मंत्र त्यांनी सांगितलाय तो हा की गावातील आरोग्य टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सतत प्रयत्न व्हावयास पाहिजे. गावाचं आरोग्य सतत चांगलं राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मग ते शारीरिकदृष्ट्या आरोग्य असेल, मग ते भौतिकदृष्ट्या आरोग्य असेल, मग ते सामाजिक दृष्ट्याचं आरोग्य असेल. हे आरोग्य टिकून कसं राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. त्या कालावधीमध्ये आपण बघतो की स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळ आहे हा काही दशकातला 1-2 दशक असतील समजा. तर त्या कालावधीमध्ये सर्वत्र काही चांगलं पाणी मिळत नव्हतं. तर पाण्यामध्ये गावामध्ये स्वच्छ पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे आणि गावाला नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण स्वच्छता अलीकडे जे आपण पाहतोय की आता केंद्र आणि राज्य शासनाच्याकडनं या स्वच्छता मोहिमे राबविल्या जात आहेत. परंतु या स्वच्छता मोहीम असल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला गावाला विकासाकडे घेऊन जाता येत नाहीये. आणि म्हणून नाईक साहेब म्हणाले की स्वच्छता ही स्वच्छतेची मोहीम गावात असली पाहिजे हा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि या ठिकाणी आता आपण 5वा जो विचार मी आपल्या समोर ठेवणार आहे तो 5वा विचार ग्राम सुधारणेचा पाहून आपण व्हिडिओला विश्रांती देणार आहोत कारण वेळही संपत आलेला आहे. ग्राम सुधारणेचं 5वं सूत्र नाईक साहेबांनी सांगितलं की आधुनिक पद्धतीनं शेती करून उत्पादन वाढविण्याच्या बाबतीत गाव प्रयत्नशील असावा. बघा कुठलाही विचार नाईक साहेबांचा असू द्या त्यांचा विचार हा शेतकरी आणि शेतीशी संबंधित उत्पन्न वाढवण्यासाठीच्या दृष्टीनं आवश्यक पद्धतीने येतोच. ते म्हणतात की आधुनिक पद्धतीनं शेती करून उत्पादन वाढविण्याच्या बाबतीमध्ये गावानं प्रयत्न केला पाहिजे. पारंपरिक शेती सोडली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा बियाणांचा या सगळ्यांचा अवलंब करून आधुनिक पद्धतीची शेती गावाने केली पाहिजे आणि गावाचं उत्पन्न म्हणजे प्रत्येक घराचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावाने त्यासाठी प्रयत्नशील असावं. रोज नवीन लागणारे शास्त्रीय शोध, सुधारित बियाणे व अवजारे, रोग प्रतिबंधक उपाय, रासायनिक खते व पाणी याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊन उत्पादन वाढविण्याचा ध्यास गावकऱ्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे सर्वांगानं गावाचा विकास करायचा असेल तर काय काय गोष्टी या असणं गरजेचं आहे. हे 5 सूत्र म्हणजे मला असं वाटतं गावाच्या विकासाची ही पंचपदी आहे. आणि या टप्प्यानुसार जर आपण प्रामाणिक प्रयत्न करून गाव विकास